सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तसंच राज्यातील सरकार बदललं असून आता मुंबई देखील बदलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्यामध्ये सुमारे 25,000 उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट असून यातून 75,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे। महाविद्यालयांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करून विद्यार्थ्यांना शुल्क परतावा न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। शुल्क परत न केल्यास कारवाईचं परिपत्रक यूजीसीनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलंय। यंदाच्या विपरीत पावसाचा एकत्रित परिणाम म्हणून सीताफळ उत्पादन निम्म्यावर आलेलं आहे। सततच्या पावसामुळे सीताफळाचा दर्जा देखील घसरलेला आहे। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय तर पुण्यामध्ये तापमानात चढ उतार होत आहेत। पुण्यामध्ये रात्रीच्या किमान तापमानामध्ये 3 अंश सेल्सिअसनं घट झालेली आहे। शहरात 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती। त्यामुळे आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज कोर्ट निर्णय देणार आहे। या प्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी झाली। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातल्या खासदारांच्या घरासमोर घेराव घातला जाणार आहे। नितीन गडकरी आणि बाळू धानोरकर यांच्या घरासमोर आंदोलन केलं जाणार आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील 5वा दिवस आहे। ही यात्रा हिंगोलीमध्ये दाखल होणार आहे। दुपारी 3 वाजता चोरंबा फाटा इथून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। दुपारी 4 वाजता ते या यात्रेमध्ये सामील होतील। नांदेडमध्ये होणाऱ्या सभेला ते उपस्थित असतील। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये काही तरुण खेळाडू राहुल गांधींच्या स्वागतासाठी आले होते। यावेळी राहुल गांधींनी खेळाडूंना जवळ बोलावून त्यांच्यासोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत 12 किलोमीटरचा पायी प्रवास केला। या यात्रेमध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते। राहुल गांधी यांच्या यात्रेवर विरोधकांकडून टीका होते। मात्र ही यात्रा जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी असते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। ही बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणाच असल्याची टीका मंत्री संजय राठोड यांनी केली आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। लोणावळा ते खोपोली एक्झिट असा 13.3 किलोमीटरच्या या प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे। जामिनावर सुटल्यानंतर संजय राऊत गुरुवारी सामना कार्यालयात पोहोचले होते। आपल्या दैनंदिन कामकाजाला राऊत यांनी सुरुवात केली आहे। संजय राऊत फडणवीसांची प्रशंसा सोयीनुसार करतायत असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलेला आहे। ते नवी मुंबईमध्ये बोलत होते। डहाणूमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीवरून रणकंदन माजलंय। राष्ट्रवादीनं भाजपवर सदस्य पळवल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लास्ट वॉर्निंग नंतर अब्दुल सत्तार यांनी अधिकचं राजकीय भाष्य करण्यास नकार दिलेला आहे। औरंगाबाद येथील बैठकीनंतर मला राजकीय प्रश्न विचारू नका असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मुलाच्या बँकेमध्ये भरमसाठ पैसा वाढतो आहे, त्यावर कुणी का बोलत नाही असा सवाल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कल्याणमधील कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी महेश गायकवाड तर पश्चिम शहर प्रमुखपदी रवींद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संजय राठोड प्रकरण आता संपूया, त्याशिवायही महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत असं वक्तव्य भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलंय। नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वाधिक 37 निवडणुका संगमनेर तालुक्यामध्ये होणार आहेत। या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। जेएनपीएच्या विश्वस्त पदासाठी 15 नोव्हेंबरला निवडणूक होतीये। कामगार युनियनच्या 2 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत। यात भूषण पाटील आणि दिनेश पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत असेल। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपसह सर्व पक्षीयांकडून एकनाथ खडसेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतोय। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असून खडसेंनी निवडणुकीतून माघार घेऊ नये असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधलाय। जिल्हा दूध संघाची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानं मंत्र्यांनाही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा लोभ आवरलेला नसल्याचा टोला खडसेंनी लगावलाय। हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद करण्यात यावे या मागणीसाठी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं। शहरात मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। जगदंबा तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती। इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी प्रयत्न करणारच असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान राऊतांनी त्यांच्या तुरुंगवासाची तुलना टिळक आणि सावरकरांशी केली, यावर आपण केवळ स्मितहास्य करू असं म्हणत त्यांनी टोला लगावला। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम महसूल आणि वन विभागानं हटवलं। त्यावेळेला कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता।
अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण काढण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेली आहे। दरम्यान विशाळगड आणि लोहगड सारख्या इतर गडांवरील अनधिकृत बांधकामं हटवावी अशी मागणी देखील त्यांनी केली। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण हटवल्यानं सोलापुरातील पार्थ चौकात हिंदू संघटनेकडून जल्लोष करण्यात आला। यावेळेला गोरक्षकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला यश आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। या घोषणेनंतर आमदार बच्चू कडू यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तकातच वहीचं पान जोडलेला संच देणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते। यवतमाळचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी ईडी, केंद्र सरकार आणि किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। माणगावमध्ये वैभव नाईक यांना शिंदेंच्या पक्षाचे किरण सामंत यांनी मोठा धक्का दिला। किरण सामंत यांच्या उपस्थितीत 300 जणांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केलाय। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी नियोजन बैठक घेतली। 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये 400 कोटी खर्च करायचे असल्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। भाजपचे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आदिवासी महिला पंचायत समिती सदस्याला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे। जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी तब्बल 360 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। 29 नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल। वाशिमचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची नागपूरला बदली झाली आहे, तर मुंबईच्या राज्य गुप्त विभागाचे उपायुक्त भारत तांगडे यांची वाशिमचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। परभणीतल्या जिंतूर इथे महाविद्यालय परिसरात प्राध्यापकाचा मृतदेह आढळला। यामुळे एकच खळबळ उडाली। जगदीश गव्हाणे असं या प्राध्यापकाचं नाव आहे। मुंबईच्या दिंडोशी परिसरात पोलिसांनी 24 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केलेली आहे। या तरुणाकडून 1 कोटी किमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाण्यातील मलकापुरात सूर्यमुखी हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत चांदीचे दागिने लंपास केलेले आहेत। या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये एका तरुणानं स्वतःच्या अपहरणाचं नाट्य रचलं। या प्रकरणामुळे खेडमध्ये खळबळ उडालेली आहे। पालकांनी सतत शिक्षणाचा तगादा लावल्यानं या तरुणानं अपहरणाचं नाट्य रचलं होतं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठतच्या जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहात 23 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला। या तरुणाचं नाव योगेश भिसे असून त्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातोय। 2 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या सांगलीतल्या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह काळखणीमध्ये सापडलाय। आदित्य राठोड असं या तरुणाचं नाव आहे। हा घात की अपघात याचा तपास सध्या सुरू आहे। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशाची बॅग चोरणाऱ्यांना पोलिसांनी 24 तासात अटक केली। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला। वर्ध्याच्या सालोड परिसरात कालव्यावर रेल्वे पुलासाठी खोदकाम करण्यात आलं, मात्र रब्बी हंगामाच्या तोंडावर खोदकाम केल्यानं शेतकऱ्यांना पाणी मिळायला अडचण होतीये। त्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी 2 दिवसांपासून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक असल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। दरम्यान पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली, मात्र पुलावरील वाहतूक बंद केल्यानं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। सचिन वाझेनं तुरुंग रक्षकांना धमकावल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कोर्टानं लेखी उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत। डोळे तपासणीवरनं वाझे आणि तुरुंग रक्षकात वाद झाला आणि त्यानंतर वाझेनं धमकी दिल्याचा आरोप आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बसला आडवी येणारी दुचाकी काढायला सांगितल्याच्या रागातून तरुणानं बस चालकाला मारहाण केली। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये अवघ्या 38 बसेस धावतायत। अनेक गावांच्या बस फेऱ्या बंद केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। बुलढाण्यातील जिजाऊंच्या वडिलांनी बांधलेला मोती तलाव नष्ट होताना दिसतोय। तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडं उगवलेली आहेत। पुरातत्व खात्यानं वेळीच लक्ष दिलं नाही तर हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे। कल्याणमधील काळा तलावावर नागरिकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत काळा तलावाचं सुशोभीकरण सुरू असल्यानं नागरिकांनाही प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। धुळ्याच्या वरखेडी मार्गावरील कचरा डेपोमधील कचरा ओव्हरफ्लो झाला असून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्प रखडल्यानं कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरचा भामराळ आंबेत पूल दुरुस्तीच्या नावाखाली गेले काही दिवस बंद आहे। त्यामुळे शहरातील दळणवळण, व्यापार आणि पर्यटनावर याचा मोठा परिणाम होतोय। बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। या भरतीमध्ये पैसे घेऊन मोजक्या लोकांचा समावेश केला। गुणवत्ता असून देखील डावलल्याच्या तक्रारी आल्यानंतर सहसंचालकांनी भरती स्थगित करण्याचे आदेश दिले। धान खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी गोंदियातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। महापूर आणि धान खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलंय।
सातारा जिल्ह्याची ऊस दराची पहिली उचल ठरवण्यासाठी कराड तालुक्यातील कोपर्डी इथे ऊस परिषद पार पडली। यावेळी ऊस दराबाबत सामोपचारानं कोंडी न फुटल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा कारखानदारांच्या दरात असेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय। बार्शीमध्ये राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाला सुरुवात झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय। गोंदिया जिल्ह्यात धान पीक पाण्याखाली गेल्यानं 3286 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पंचनामे करून शासनाकडे 2,89,96,728 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। शहापूरच्या कवडासमध्ये अज्ञातांनी शेतात रचून ठेवलेले भाताचे भारे पेटवले। यामध्ये शेतकऱ्याचं 1.5 ते पावणे 2 लाखांचं नुकसान झालंय। भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील रिसायकल पंप हाऊस येथे सुरक्षा रक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। आंदोलनाचं नेतृत्व लोकसंघर्ष मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश कुरकुरे यांनी केलं। नंदुरबारच्या 3 समाळच्या ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचं घर गाठलंय। यावेळेला त्यांनी समस्या न सोडवल्यास उपोषणाचा इशारा दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मानी गावातील बेकायदेशीर डांबर प्लांट हटवण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। ग्रामपंचायतीनं हा प्लांट बंद केला असून प्लांट गावातून बाहेर करण्याची मागणी करण्यात येते। जळगाव जिल्ह्यातल्या झाडी ग्रामपंचायत रोजगार सेवकाला कोणतीही नोटीस न देता कामावरनं कमी करण्यात आलं। त्यामुळे संतप्त संदीप पाटील यांनी अमळनेर पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। शिरूरमधील कडे येथे भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू झालेला आहे। या उत्सवानिमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि या यात्रोत्सवानिमित्त अनेक भाविकांनी गर्दी केली आहे। गोंदियाच्या वडेगावमध्ये 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेमध्ये 50 संघांनी सहभाग घेतला होता। आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कडियाड्डामध्ये फटाके निर्मिती युनिटमध्ये स्फोट झाल्यानं भीषण आग लागली होती। या स्फोटामध्ये 3 जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाले। हरियाणामधल्या बहादुरगडमधल्या गणपती औद्योगिक परिसरातल्या एका रासायनिक कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली होती। या घटनेमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हैदराबादच्या आसिफनगर पोलीस ठाण्यात हद्दीतील गुडी मलकापूर फ्लावर मार्केटजवळ शॉर्ट सर्किटमुळे एका घरात आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। आसिफनगर SHOच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही। मध्य प्रदेशमधल्या इंदूरमध्ये सिटी बसला अचानक आग लागली। चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय। उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका हॉटेलमध्ये वेटरला मारहाण करण्यात आली आहे। जेवणाची ऑर्डर वेळेत न घेतल्यानं जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी ही मारहाण केली। मारहाणीची संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। उत्तर प्रदेशमधल्या बलिया जिल्ह्यातल्या गावात महिला ग्रामप्रमुखाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। ही मारहाण निवडणुकीमुळे करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। एका बाईक 5 मुलांसह त्यांचे आई वडील या बाईकवर प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। एका बाईकवर तब्बल 7 जण प्रवास करणाऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। मदुराईच्या तिरुमंगलममध्ये मुथालम्मन मंदिर उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 7 गावातल्या ग्रामस्थांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतलाय। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।